आता फक्त पाहतोय की आपण डायरेक्ट सिमिलिस्टच्या बाहेर जे झेल घेईल त्याला 500 रुपये आणि कॉमेंट्री अंपायरसाठी कॅमेरामॅनसाठी 1200 रुपये झेल टिपल्यावर. झेल पकडल्यावर संदेश ठाकरेसाठी खास सुवर्ण संधी आहे, तब्बल 1500 रुपये. तर अतिशय महत्त्वपूर्ण लढत म्हणता येईल. दुसऱ्या फेरीतला हा आजच्या दिवसातला पहिला सामना पाहतोय आपण. जॉली स्पोर्ट कामतगर विपक्ष पाहतोय आपण तुफान पिंपळास. तुफानी खेळाचं प्रदर्शन पाहिलं त्यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे अपेक्षा होती. गावदी स्पोर्ट वेले टीमचं जर वर्चस्व पाहिलं आपण, वर्चस्व होतं पण एका चेंडूने घात केला आणि संघ बाहेर फेकला गेला. बंद्यावरती कालेर विपक्ष कालवार, क्या बात आहे. कडी टक्कर, कडा मुकाबला. सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण नाणेफेकीचा कॉल गमावल्यानंतर मात्र तुफान पिंपळा संघ सर्वप्रथम बॅटिंग करताना दोन्ही सलामीचे बॅटर खेळपट्टीवर पाहतोय. संतोष आणि जगदीश, खूप मोठं नाव आहे. तर विलास बालू, दोन मात्र खेळाडू एकमेकांसमोर. इथे मात्र पहिल्या चेंडूचा सामना कसा म्हणजे जगदीश. गती परिवर्तन, लॉफ्टेड फटका, हा येतोय चेंडू खाली क्षेत्ररक्षक. माहित आहे की जा कसा विणावा आणि कसा त्यामध्ये फसवावा हे फक्त विलासला माहित आहे. जगदीश शिगरी संपुटात सुरेख झेल अखिलेश यांच्या माध्यमातून. चेंडूवर काय मोठा बॅटर बाद केलंय, कारण की अनुभवाची शिदोरी कमी नाहीये. कित्येक वर्षे झाले, कित्येक मैदाने ज्या खेळाडू गाजवली. आता मात्र 40+ माध्यमातून सुद्धा प्रत्येक टुर्नामेंटमध्ये खूप उच्च कोटीचे प्रदर्शन करताना यावेळेस माहित होतं की जगदीश यांना कसा चेंडू हाताळावा. पहिला चेंडू पाहिला आपण धिम्यागत चेंडू आणि लॉफ्टेड स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता स्कोलेकच्या वरतून, पण अचूक टायमिंग नव्हती आणि चांगलं झेल कंप्लीट केल्या गेली. तर मात्र पाहतोय आपण दे धक्का बसलाय तो पहिला. तुफान पिंपळा टीमला क्रमांक 3 वर बॅटिंगसाठी आता मात्र डावखोरा बॅटर किशोर आलाय. विकेटचा खाता उघडला गेला पहिल्या चेंडूवर. इथून मात्र निश्चित कमबॅक वापसी करणं गरजेचं आहे. एक छोटीशी का पण पार्टनरशिप बनवणं गरजेचं आहे. जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय पहिल्या चेंडूवर योग्य ठरवताना विलास बालू. सज्ज होताना विलास मारा करतोय सरवली एंड या टोकाकडनं. पुढचा चेंडू याच पात्र बॅटिंगचा प्रताप फटका, पण याच पात्र मिडविकेटकडे कुठल्या प्रकारे क्षेत्ररक्षक नाहीये. दुरून येतोय क्षेत्ररक्षक, फील करतोय. त्या दरम्यान मात्र तालमेल पाहायला मिळाला नाही. फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय किशोर. व्यक्तिगत स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलं गेलं या एका धावेनी. सामना 3 षटकाचा आहे म्हणून तुम्हाला किमान 30च्या पलीकडे धावा बनवणं गरजेचं आहे. ग्रामपंचायत कर्मचारी प्रमोदजी ठाकरे पाहतोय आपण, त्याच्या समेत हजे कमिटीचे सर्व मेंबर्स. चांगली धावसंख्या उभी करणं गरजेचं आहे, कारण की समोर एक मातबर संघ आहे ज्या टीमकडे विनोद सारखा एक मातबर बॅटर्स ज्यांनी पहिल्या सामन्यात एकाच खूप छान खेळी साकारली होती. त्या टीमच्या विरुद्ध तुम्हाला 30च्या पलीकडे धावा गाठणं गरजेचं आहे. वेळेत सुद्धा भान ठेवायचे, कारण की पहिले 2 सामने 2 तास 30 मिनिटचा कालावधी घेतला. त्यानंतर मात्र पाहतोय की आपण आज अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. पहिला संघ ठरला होता. पहिल्या 2 दिवसामध्ये अंतिम फेरीत प्रवेश करणारा गावदी स्फोट सोनाळे संघाचं उच्च कोटीचं प्रदर्शन पाहिलं काल. म्हणतात नशीब तुमच्याकडे जर असेल तुम्हाला कोणी हरू शकत नाहीये. पलटी फटका, सुपर हिट फटका आहे. खाली क्षेत्र, चेंडू मात्र निघून जाईल दरम्यान बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार आला ह्या चौकार. धावसंख्या पाहतोय आपण, धावसंख्या 5. एक बाद सुरेख फटका होता. चेंडूची ओळख घेतली की उजेष्टीच्या बाहेर आहे आणि आपल्या पिशवीतला एक फटका बाहेर काढला संतोष या बॅटरने.
सज्ज होताना विलास. याच पाहता स्वीपचा फटका चांगला आहे. खाली क्षेत्र आउटफील्ड खूप चांगली आहे. चेंडू रोखू शकणार की नाही पण चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंग लेग बाउंड्री लाईन कडे पाहतोय आपण. त्यापूर्वी मात्र 2 धावा सहज कंप्लीट करतोय संतोष. व्यक्तिगत जर पाहिला पण आता 6 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय आणि टीमची धावसंख्या 7. पहिले चेंडूवर विकेट. त्यानंतर मात्र बॅटिंगची सूत्रे हातात घेतोय संतोष हा बॅटर. संतोष माळी कित्येक वर्षापासून पाहतोय तुफान पिंपळा टीमचा एक आधार. पिंपलाचा धोनी म्हणून ज्याचा आम्ही उल्लेख करतोय. याच पाहता प्रत्येकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क योग्य होत नाही. विकेट किपर चेंडूला गॅदर करतोय आणि कुठली धाव नाहीये. कालेर विपक्ष कालवार. चला दोन्ही टीमचे संगणक आपण लगेच टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचे. या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण टॉस बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. बंद्यामध्ये कालेर जर म्हटलं नो डाऊट त्यांचे कोच रमेशजी पाटील. याच पाता पोल करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग परफेक्ट नाहीये पण खाली क्षेत्रामध्ये चेंडूचा टप्पा पडतोय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी करताना डेंजर अँडकडे थ्रो येतोय आणि इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल का आणि होय असे मान्यता देताना पंच भाऊ पाटील. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर धावा आहे त्या 8. एक बाद 3 षटकाचा सामना आहे. पहिले चेंडूवर विकेट असं वाटलं होतं की संघ अडचणीत येईल पण अनुभव आणि या खेळाचं खूप मोठं जे प्रदर्शन पाहिलं आपण कित्येक वर्षापासून संतोष माळी अजून खेळपट्टीवर आहे. कालेर विपक्ष कालवार. चला दोन्ही टीमचे संगणक आपण टॉससाठी हजर राहणं गरजेचं आहे. जर आपण वेळ लावला तर निश्चित सामना 3 षटकाचा होईल. हे आयोजक कमिटीचे आणि का अल्पेश गायकवाड आम्हाला माहिती देताना पाहतोय आपण. आता मात्र गोलंदाज सज्ज होताना व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून अरविंद. अरविंद सज्ज होताना सरवली इंडिया टोकाकडनं समोर खेळण्यासाठी बॅटर पाहतोय आपण क्रमांक 3 वर. याच पात्र हा हवेत फटका आहे पण खाली क्षेत्र झेल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोहोचला होता पण बघितलं की दूर आहे. त्यापूर्वी मात्र 2 धावा संदीप कंप्लीट करतोय. व्यक्तिगत आपल्या डावाची सुरुवात करतोय. टीमची धावसंख्या आता मात्र दुहेरी अंकित प्रवेश करते ती 1 बाद 10. दुसऱ्या फेरीतल्या वरच्या गटातून हा पहिलाच सामना आहे. कालचा दिवस ज्या टीमने गाजवला अध्यक्ष महोदय अरविंद भोईर साहेबांचा संघ काल सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आज मला वाटतं की ओली संघाची पाठीराखी सुद्धा जास्त संख्येने येतील. गोलंदाज सज्ज होताना यावेळेस पता चांगला चेंडू होता. फ्रंट लाईन खेळण्याचा प्रयत्न बॅटने चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली सुरुवात या षटकामध्ये पाहतोय आपण. अरविंद जॉली स्पोर्ट कामतगड टीमचा हा अरविंद कित्येक वर्षापासून आणि मला वाटतं की या वर्षापासून 40+ मध्ये गेल्या वर्षापासून एक उच्च कोटीचा हा खेळाडू टेनिस क्रिकेट भिवंडीमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवणारा खेळाडू आहे. सोडून दिले चेंडूला आणि पंच बघतील आणि या दोन्ही समांतर रेषित करतील. इशारा येतोय वाईटचा. धावसंख्येत बदल. धावसंख्या 11. डॉक्टर संदीप पाहतोय आपण बॅटिंग करताना. गोलंदाज अरविंद छोटस रन पूर्ण करताना पुढे येऊन हा क्लास फटका आहे पण प्लेसमेंट छान नाहीये. वाईडीस लॉंग बाउंड्री लाईनकडे क्षेत्ररक्षक येतोय फील करतोय. त्यापूर्वी मात्र संदीप जवळ सहज संधी होती दुसरी धाव कंप्लीट करण्याची. धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 13. प्रगतीपथावर दुसरे षटक. आक्रमण करावं लागेल तुम्हाला इथं मात्र जर 30 पेक्षा जास्त धावा बनवाव्या लागतील
परत एकदा ऑन ड्राईव्ह चांगला फटका आहे खाली क्षेत्र. आता मात्र दुरून क्षेत्ररक्षक विलास बालू यांच्याकडून चुकी होत नाहीये. परत 2 धावा, धावसंख्या 15. एक बाद 15. चांगली पार्टनरशिप. पहिल्या चेंडूवर विकेट पडल्यानंतर असं वाटलं होतं की संघ अडचणीत येईल. जगदीश बाद झाला होता पहिल्या चेंडूवर. गोलंदाज सज्ज होताना अरविंद. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. बॅटची कड थर्डमॅन कडे. खराब क्षेत्ररक्षण आणि आता मात्र आउटफील्ड खूप चांगली आहे. चेंडू जाईल थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आला हा नशिबाचा चौकार. धावेचा वेग आता मात्र वाढताना धावसंख्या 19 पाहतोय आपण. असं वाटलं होतं की पहिल्या चेंडूवर विकेट पडल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. खास आक्रमण स्वीकारलं आता मात्र संदीप. यश पात्र हा फटका पाहतोय आपण. ठीक कॉमेंट्री बॉक्स कडे चेंडू ट्रॅव्हलिंग होताना पाहतोय. फंबलिंग पाहायला मिळाली आणि त्या संधीचं सोनं करताना पाहतोय की इथं मात्र निश्चित थेट फेकी. आणि इथं मात्र पाहतोय की आपण फक्त चेक करायचे. जर रिप्ले असेल तर आपण चेक करूया, अन्यथा जो मैदानी पंच आहे त्याचा निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. सुनील मात्रे सर आहेत तिसरे पंच. पाहतोय आपण फक्त चेक करतील आणि मैदानी पंचाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय खरा ठरेल. जर चेक करताना पाहतोय आपण एक चांगला थ्रो. तिथं शंका निर्माण झाली बॅटरला आणि सांगितलं की तुम्ही चेक करू शकता रिप्ले. आणि बॅटर बाद आहे. धावसंख्या पाहतोय आपण 20. धावसंख्या 20. 2 बाद. आता मात्र नवीन बॅटर. चला आपण वेळ कमी घ्या कारण की पाहतोय की आज बराच उशीर झालेले आहेत आणि हा तिसरा सामना आहे. आणि आज 2 अतिरिक्त सामने सुद्धा आहेत. मेगा फिनाले फायनल. तर शेवटचे षटक टाकण्यासाठी आता मात्र गोलंदाज सचिन येतोय. बॅटर योगेश. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय आणि परतीचा प्रवास करावा लागेल. इथे मात्र बॅटरला धक्का बसलाय अजून एक. नवीन बॅटर रमेश. मात्र पाहतोय की आपण यावेळेस मात्र खूप मोठं बदल केलंय पिंपलास्टर टीमच्या संगणकाने बॅटिंग लाईनमध्ये. म्हणतात सातत्यानं बदल करणे सुद्धा टीमसाठी हानिकारक असतोय कारण की पहिल्या सामन्यामध्ये जगदीश मिडल ऑर्डरमध्ये आला होता आणि रमेशने ओपनिंग केली होती, पण उलट झालंय. रमेश सज्ज होताना पहिल्या चेंडूवर मात्र सचिन विकेट प्राप्त करतोय. धावसंख्या
3 बाद 20. जॉली स्पोर्ट कामतगर विपक्ष पाहतोय आपण तुफान पिंपलास असा सामना इथं मात्र रंगताना पाहतोय आपण. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024च्या माध्यमातून सातत्याने 4था दिवस आहे आणि आजचा हा शेवटचा क्षण. कोण बनेल विजेता? गोलंदाज सज्ज होतोय सचिन. वेगवान हा भन्नाट चेंडू होता, अतिशय चांगला चेंडू. चांगल्या लेंथ लाईनवर हा चेंडू पातळला गेलं आणि आता मात्र संघर्ष करताना अंतिम षटकामध्ये तुफान पिंपळा टीमचे बॅटर. अंतिम षटक हाणामारीचे असतोय पण पहिले 2 चेंडू महत्वपूर्ण. एक डॉट आणि विकेट. सुपर बॉलिंग अटॅक पाहतोय आपण जॉली स्पोर्ट कामतगर या टीमच्या माध्यमातून. अजून एक हा पुढे येऊन मात्र टर्न केले चेंडूला ऑन साईड कडे मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होताना फक्त आणि फक्त एकच सिंगल. इथे मात्र कम्प्लीट तब्बल मला वाटते की आता मात्र तिसऱ्या चेंडूवर एकच सिंगल. धावसंख्या 21. 21 लॉस ऑफ 3 विकेट. पहिल्या दिवसापासून पहिल्या चेंडूपासून जर पाहिलं आपण या स्पर्धेचं धावतं वर्णन. मेरी आवाज मेरी पहिचान संदेशजी वखारे, त्यानंतर रोहन पाटील. गोलंदाज सजवते प्रत्येकदा सरवली इंडिया टोकाकडनं. अंतिम षटक अतिशय छान हाताळताना येते मात्र सचिन. 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके मारणं गरजेचे राहील जर सामना तुफान पिंपळाचा रंगतदार बनवायचा असेल. कारण की सुनील मातेचा जर पाहिलं आपण जॉली स्पोर्ट कामतगर संघ एक दादा संघ म्हणून सातत्याने उल्लेख करतोय आपण. सज्ज होताना सचिन. हो चांगला चेंडू होता प्रत्येकदा पाहतोय आपण. मनगडी फटका टर्नकडे जात स्कोर एक म्हणजे ठीक पाठीमागे चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय आणि फक्त आणि फक्त एक सुनील सर जर विचार केला पण अंतिम षटकामध्ये अशा प्रकारे गोलंदाजी क्वचित पाहायला मिळते. याचे एक कारण आहे सध्या जो विकेटचा पडझड झाले दबावाखाली बॅटिंग आहे त्याचा पूर्णपणे वापर करून करताना सचिन. एक जरी मोठा फटका आला असता तर दबाव गोलंदाजावर असता पण उलट आहे. विकेट मिळाली त्यानंतर मात्र सुरेख गोलंदाजीचं विश्लेषण पाहतोय आपण सचिन यांच्याकडून. मला वाटतं की शैलेश पाटील आज टीम सोबत नाही आहेत. युट्यूबच्या माध्यमातून फुल एन्जॉय करत असेल यात कुठलीही शंका नाहीये. ओ परत एकदा हा चेंडू चांगला होता. काय घडले पाहिजे थर्डमॅनकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथं मात्र फंबलिंग पाहायला मिळालं आणि जिथं एक होती तिथं मात्र दुसरीमध्ये एक कन्व्हर्ट करताना पाहतोय बॅटर. या 2 धावनी धावसंख्येत बदल. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते ती 24. येणारे मला वाटते की शेवटचा चेंडू या इनिंगचा. कालवार आणि काले चला दोन्ही टीमचे संगणक आपण टॉस साठी यायचंय. ओ अतिशय सुरेख प्रत्येकदा चेंडू पाहतोय आपण आणि याच बरोबर हा निर्धाव चेंडूने मात्र इथं इनिंगची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये विचार केला आपण 8 धावा, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये 11, त्यानंतर मात्र या षटकामध्ये अतिशय छान सुपर मारा पाहिला आपण. फक्त आणि फक्त धावा खर्च केले 4 आणि एक गडी सुद्धा बाद केले तो सचिन यांनी. बंद्यामध्ये काले टीमचे संगणक विनायक यांचं आगमन झालेलं आहे. कालवा टीमचा संगणक. चला आपण निश्चित टॉस साठी यायचं आहे. तर सामना जिंकण्यासाठी जो टार्गेट ठेवलाय तो 25 धावांचा आव्हान असेल. हरिभक्त परायण आमचे खास मित्र किरणजी ठाकरे अफाट मेहनत पाहतोय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम निश्चित पाहतोय की आपण या स्पर्धेची सर्व ज्यांच्या माध्यमातून नेहमीच या स्पर्धेचं आयोजन म्हटलं तर एकच नाव आदरणीय विजेंद्र ठाकरे साहेब यांचं आगमन झालं. कारण की आमचं लक्षात गेलं नाही आले साहेब ज्यांच्या नावाने मित्र आपण ही स्पर्धा पाहतोय. स्वर्गीय विनायक ठाकरे यांचे छोटे बंधू पाहतोय आपण विजेंद्र ठाकरे साहेब. अष्टविनायक 40+ टीमचे एक चांगले ऑलराऊंडर. त्यांच्या समेत पाहतोय की आपण विश्वनाथ ठाकरे जो भगवा झेंडा आहे त्याला जर चेंडू लागतोय तर त्यांच्याकडून आता मात्र
1,000 रुपयाचं बक्षीस त्यांनी सकाळी डिक्लेअर केलेलं आहे. वेलकम, सुस्वागतम, हरिभक्त परायण आमचे राम महाराज यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे महाराज आपलं. या आपण स्थान ग्रहण करा. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा करूया आपण परिवर्तन. पुढच्या 3 षटकासाठी या इनिंगमध्ये आपण ऐकूया व्हॉइस ऑफ भिवंडी निश्चित आमचे खास मित्र रोहन पाटील यांचं एक चांगलं धावतं वर्णन आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून. हॅलो चेक. सामन्याला सुरुवात होईल. दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करतोय. जॉली स्पोर्ट कामतगर संघासमोर 25 धावांचं आव्हान दिलेलं आहे आणि आव्हान पेलण्याकरता 2 फलंदाज खेळपट्टीवरती मार्गस्थ होत आहेत. तत्पूर्वी विनंती असेल, जॉली कामतगर संघ फलंदाज पाठवायचे त्वरित, वेळ न दवडता. बंधूंची जोडी येईल का, काही त्याच्यामध्ये बदल पाहायला मिळेल. 25 धावांचं लक्ष समोर आहे. 25 धावा करायच्या आहेत जॉली कामतघर संघाला. नॉट मोर दॅन टार्गेट. इट्स व्हेरी सफिशियंट विल बी द प्ले बाय बोथ बॅट्समॅन. दोन्ही संघांकरता शुभेच्छा आहेत दुसऱ्या इनिंगच्या खेळाला. आणि महत्त्वाची गोष्ट पाहिली तर जे पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय ते षटक मात्र नसणार आहे, कारण की आज वेळेच्या बाबतीत 1 षटकाची कपात करण्यात आलेली आहे. 3 षटकांचा सामना. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय राजन. सचिन आणि विनोद ही जोडी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही बंधूंची जोडी. आणि जर विकेट पाहायला मिळाली तरी सुद्धा पुन्हा एकदा बंधू पाहायला मिळेल का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती राजन. पहिला चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केले, चेंडूला निघून चाललाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू. 1 धाव मिळेल. अकाउंट ओपन होईल फलंदाज सचिनचं आणि जॉली कामतघर या संघाचं. धावसंख्या 1 या अंकावरती आपण पाहतोय. अतिशय माफक लक्ष आहे आणि या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना वेळेच्या बाबतीत जर बचाव पाहायला मिळाला तर मात्र निश्चितच वेळेच्या बाबतीत चांगलाच धोरण अवलंबलं जाईल जॉली कामतघर संघाकडून. पण
तुफान पिंपळा संघाचा विचार केला तर चांगले खेळाडू आणि चांगली गोलंदाजीची लाईनअप त्यांच्याकडे आहे. लाईन ऑफ अटॅक येणाऱ्या वेळेमध्ये कशा रीतीने साध्य केला जाईल याकडे सर्वांचं लक्ष असेल. गोलंदाज तयार राजन. यावेळेस मात्र मनधरणी वेगळी होती पण फटका वेगळा खेळायचा प्रयत्न जाणवला. त्या कारणास्तव निर्धाव चेंडू आपण पाहतोय. डॉट बॉल. धावसंख्या 1 धाव फलकावरती आहे. गोलंदाज सचिन. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र टॅप केलं गेलं चेंडूला. निघून चाललाय चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव आणि दोन्ही फलंदाजांनी एक एक धावांनी श्री गणेशा केलाय. जॉली कामतगर संघाचा धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती 2 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. दोन बंधू विचार विनिमय करतायत खेळपट्टीवरती आपण पाहतोय. आणि महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर अगदीच येणारी ही वेळ खूप महत्त्वाची आहे. डोक्यावरची कॅप उतरवली जाते कारण की बऱ्याचशा वेळेस खेळाडूंना जर आपण पाहिलं तर काहीशी सवय नसते. त्या कारणास्तव फलंदाज सचिन यावेळेस मात्र आपली कॅप पंचांकडे सुपूर्द करतायत. गती परिवर्तन. यावेळेस मात्र हलक्या हाताने पुश करो खुश रहो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल पण मात्र नाही. अगदीच रोखून धरलंय. एक धाव जरूर मिळाले. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 3 या अंकावरती. तर कालवार संघाचे संघनायक आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित नाणेफेकी करता यायचं आहे. बंद्र्या मारुती काल्हेर संघाचे संघनायक उपस्थित आहेत याची आपण नोंद घ्या. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर. गोलंदाज राजन. फलंदाज सामना करतायत विनोद. यावेळेस मात्र नशिबाची साथ आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय जगदीश म्हात्रे यांच्याकडून आणि तत्पूर्वी एकच धाव जोडली जाईल. एकेरी धावांनी धावफलक हलतं ठेवलं. ही जमेची बाजू जॉली कामतगर संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. अजूनही जर आपण विचार केला तर या षटकातील अखेरचा चेंडू मार्गस्थ केला जाईल गोलंदाज राजन यांच्या माध्यमातून. दोन्ही फलंदाज विचार विनिमय करतायत कारण की जर येणारी वेळ मोठा फटका जर आला तर मात्र धावसंख्येचं समीकरण येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आव्हान सोपं करण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस मात्र फटका तर चांगला. फुलटोल वसूल केला जातोय. एक टप्प्याअखेर चेंडू निघून गेला. सीमा पार. मिळतायत धावा 4. तर कालवार संघाचे संघनायक आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल आपण त्वरित मुख्य मंचाशी संपर्क साधायचा आहे विना विलंब. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती 8 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. 8 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. धावसंख्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. सामना सुरू राहील मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी आपण नाणेफेकीच्या कक्षाकडे वळतोय. स्वर्गीय जे व्यक्तिमत्व आपल्यापासून दूर झालेले आहेत त्यांच्या नावाने नाणेफेकीचा कक्ष आपण पाहतोय. स्वर्गीय काशीनाथ जी ठाकरे
यांच्या स्मरणार्थ नाणेफेकीचा कक्ष आपण पाहतोय. नाणेफेकीकडे आपण वळतोय. एका बाजूला हेड आहे आणि एका बाजूला टेल आहे. हेड असा कॉल आहे बंद्रा मारुती काल्हेर संघाचा आणि हेड आलेला आहे. खूप खूप धन्यवाद. तर नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. बेस्ट ऑफ लक बोट टीम. सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. बंद्रा मारुती काल्हेर संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. वळूया सामन्याकडे. गोलंदाज तयार. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. यावेळेस मात्र चेंडूला हलक्या हाताने पुश केलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुंदर इन बिटवीन विकेट आणि इथून मात्र 2 धावा पूर्ण केल्या. दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायची आहे समालोचन कक्षामध्ये. 2 धावांच्या समीकरणाने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपण पाहतोय धावसंख्या 10 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 10 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. 11 चेंडू आणि 15 धावांचं लक्ष आहे. गोड आवाज ऐकायला मिळतोय. चेंडू निघून चाललाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. चांगला प्रहार, चांगली फटकेबाजी, पण एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 11 या अंकावरती जाऊन पोहोचले. 10 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. लिजेंड क्रिकेट आपण पाहतोय आणि अगदीच जर विचार केला तर शेवटच्या क्षणापर्यंत लढत पाहायला मिळत आहेत. यावेळेस अलॉंग द कार्पेट चेंडू निघून चाललाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस मात्र यशनोवेटची भूमिका चांगली. धावा मिळत आहेत त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचतीये. फलकावरती आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या 13 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. बॅक टू बॅक जर आपण पाहिलं फलंदाज सचिन ज्या रीतीने आक्रमण करतायत, आक्रमण हेच प्रमुख अस्त्र आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये याचा वापर जास्तीत जास्त रित्या केला जातोय. दरम्यान जर आपण विचार केला तर विचार विनिमय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तुफान पिंपळा संघाच्या गोलंदाजाचा आणि यष्टीरक्षकाचा. कारण की जमेची बाजू सावरणं खूप गरजेचं आहे आणि ही बाजू जर ज्या पद्धतीने सावरली गेली आणि अगदीच जर आपण पाहिलं तर येणाऱ्या वेळेमध्ये निर्धाव चेंडू जर हाताळले गेले तर मात्र दबाव वाढू शकतो जॉली कामतगर या संघावरती. पण अगदीच खोलवर टप्प्याची बॅटिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळते जॉली कामतगर संघाची आणि येणारी वेळ ही खूप महत्त्वाची आहे आणि दोन्ही संघांकरता महत्त्वपूर्ण भूमिका कोणते खेळाडू कोणता फलंदाज बजावेल, फलंदाज की गोलंदाज, याचं उत्तर येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला बी रेडी, बी फास्ट प्लीज. जरा घाई करायची आहे. बंद्रा मारुती काल्हेर आणि कालवार दोन्ही संघांचे संघनायक आपण ऑफिशियल रिपोर्टिंग करायची आहे समालोचन कक्षामध्ये. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र चांगल्या चेंडूची हाताळणी. इन वॅकंट एरिया मधून चेंडू निघून चाललाय दणदण करीत सीमा पार. सुरेख चौकार, देखना चौकार. सामन्याचं परिवर्तन करणारा चौकार असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये आणि तीच गोष्ट मात्र मैदानाच्या आतमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळते. अनुभव संपन्नता, अनुभव सिद्धता या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि तेच लिजेंड क्रिकेट 40+ क्रिकेटमध्ये वारंवारतेने आपल्याला पाहायला मिळत आहे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 17 धावा. 8 चेंडू आणि 8 धावांची गरज. आव्हानात्मक फलंदाजी आहे, आव्हानात्मक गोलंदाजी आहे. कारण की गोलंदाजासमोर जर पाहिलं तर सर्व काही गोष्टी आहेत पण त्या गोष्टींना सामोरं जाण्याकरता एकाग्रता आणि बुद्धिमत्ता या दोन्ही गोष्टींचा वापर होणं खूप महत्त्वाचं आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. 8 चेंडू 8 धावांची आवश्यकता. ड्राईव्ह केलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. सुरेख कव्हर ड्राईव्ह. तू मैमे धावा जोडल्या जात आहेत त्या 2. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बंधूंनी जी कामगिरी केली त्या कामगिरीचं विशेष वैशिष्ट्यपूर्ण वर्णन आपण जर केलं तर अगदीच ज्या बाजूने जी कामगिरी सांभाळणं गरजेचं आहे
म्हणजे एकही विकेट न देता चांगली फलंदाजी पाहायला मिळते. या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण विचार केला तर दुसऱ्या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकेरी धाव ही पाहायला मिळाली, त्यानंतर दुहेरी धावा आणि चौकार असं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. यावेळेस मात्र भन्नाट वेग, अप्रतिम गोलंदाजी, गोलंदाज रमेशच्या माध्यमातून षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या 19 धावा फलकावरती आपण पाहतोय. जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. अगदीच जर आपण पाहिलं तर दोन्ही संघांमध्ये कश्मकश आपल्याला पाहायला मिळते. आणि विशेष महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली, या स्पर्धेमध्ये दोन्ही संघांसमोर आव्हान आहे. त्या आव्हान कायम राखण्याकरता जर आपण विचार केला, त्या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं, या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं नाव हे कायम ठेवायचं आहे. हे कायम ठेवण्याकरता दोन्ही संघांचे खेळाडू मेहनत घेत आहेत, प्रयत्न करत आहेत, शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. जॉली कामतगर संघ आपण पाहतोय, एक असं नाव, या नावामध्ये खूप काही दडलंय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर खेळ खेळ आणि फक्त खेळ हा आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 19 धावा, 8 चेंडू 8 धावांची आवश्यकता असताना दुहेरी धाव जोडली गेली. आणि त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर अखेरचा चेंडू निर्धाव हाताळला गेलाय. 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. चला बिरेड बी फास्ट, प्लीज जरा घाई करायची आहे, वेळ थोडासा अतिरिक्त खर्च होतोय. आयोजक सुद्धा आम्हाला वारंवार त्यांनी सूचना करतायत. आणि दरम्यान आगमन होत आहे पंच सुनील म्हात्रे सरांचं, मंद मंद पावलांनी मार्गस्थ होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती आपण पाहतोय 19 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती आहे. जमेची बाजू हाताळण्याचं आव्हान आहे आणि ही हाताळणी कशा रीतीने केली जाईल त्याकरता गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आणलं गेलंय. महत्त्वपूर्ण षटक हाताळण्याची जबाबदारी, 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. गोलंदाज किशोर, तर अगदीच मैदानाचा आढावा घेतला जातोय. आपण पाहू शकता ओमसाई गार्डन ढाबाचे प्रोप्रायटर सन्मान्य कबीर मामा ठाकरे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय अर्जुनजी ठाकरे, जय विरूची जोडी. जयहिंद तरे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. गोलंदाज किशोर, लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. तत्पूर्वी डेड बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. फलंदाज मात्र काहीसे तयार नव्हते, त्या कारणास्तव जर आपण पाहिलं तर अनुत्सुकता दर्शवली या चेंडूवरती फलंदाजी करण्याकरता. 6 चेंडू 6 धावांची गरज. रोमांचकता मैदानाच्या आतमध्ये, यावेळेस मात्र टॅप केलं गेलंय. पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू निघून चाललाय एका धावे करता. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. चेंडू गणिक जर आपण पाहिलं तर सामना दोलान्मय स्थितीकडे वळण घेतोय, कधी इकडे तर कधी तिकडे. पण विजय मात्र कोणाचा होईल याचं उत्तर आपल्याला कोणत्या चेंडूवरती मिळेल याकडे सर्व प्रेक्षक आतुरतेने पाहत आहेत. पण सर्वात मोठा विजय होईल तो मात्र क्रिकेट या खेळाचा. गोलंदाज तयार किशोर, यावेळेस मात्र देखना फटका, अनुभव सिद्धता फलंदाज सचिन यांच्या माध्यमातून आणि चौकार पाहायला मिळेल. गुड शॉट. एका धावेची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार आणि इथून मात्र इन स्विंग पाहायला मिळेल.
निर्धाव चेंडू डॉट बॉल. 3 चेंडू एका धावेची आवश्यकता. अजूनही सामना संपलेला नाहीये कारण की चेसिंग कंपल्सरी आहे. सामना बरोबरीच जरी आपण पाहतोय तरी क्रिकेटमधील महत्त्वपूर्ण नियम आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र अखेरच्या क्षणी चेंडूला ड्राईव्ह केलंय. धावचीची संधी होती पण मात्र नाही. एक धाव पूर्ण केली जाईल. अखेर ती विजयाची धाव नोंदवली जाते फलंदाज सचिन याच्या माध्यमातून आणि विजय प्राप्त करतोय जॉली कामतगर संघ. वेल डन, वेल प्लेड. कडे आपण वळणार आहोत. सामन्यातला सामनावीर आपण पाहतोय. अगदीच पुन्हा एकदा एक नाव आणि अगदीच